रावसाहेब दानवे जेव्हा रस्त्यानं चालतात, जेव्हा बोलतात, एखादा नवीन व्यक्ती जेव्हा त्यांना पाहतो, की ज्यांना माहीत नाही की हे रावसाहेब दानवे आहेत का कोण आहेत, तेव्हा नवीन व्यक्तीला थोडा संशय निर्माण होते, की हे बोलणारी आणि चालणारी व्यक्ती कोण आहे? हे माणूस आहे का तिसरा कोणी व्यक्ती आहे? असा संशय तिसऱ्या माणसांना निर्माण होतो. अशा रावसाहेब दानवेंनी असं बोलायला नाही पाहिजे. तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? आता मला काय तिसरा व्यक्ती सांगतो माणूस चालला का कोण चालला, कोण माणूस बोलते का कोण बोलते का चालते कोण, असा तिसरा व्यक्तीला संशय निर्माण होते. जो रावसाहेब दानवेंना ओळखतो त्याला होणार नाही, पण ज्यांना एखाद्या अनोळखी ठिकाणी रावसाहेब दानवेला जर चालावं लावलं बोलावं लावलं तर तिसराच काही संशय निर्माण लोक करतील. राजकीय संस्कृती महाराष्ट्राची लोप पावते, भाषा फार खालच्या दर्जाची आता वापरली जाते. नाही नाही, मस्ती आल्यासारखे भारतीय जनता पार्टीचे लोक सत्तेची मस्ती आल्यासारखं वागतात आणि सत्तेची मस्ती जनतेने त्यांना लोकसभेला त्यांची जागा दाखवली आणि विधानसभेला त्यांना भरघोस वेस निर्माण दिलं. ठीक आहे, लोकसभेला आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान केलं, विधानसभेला त्यांना केलं, येणाऱ्या काळात पुन्हा छान आम्हाला करील. परंतु 10 वर्षानंतर तुम्हाला सांगतो, 10 वर्षानंतर ह्या महाराष्ट्रातला, या देशातला प्रत्येक तरुण भारतीय जनता पार्टीच्या तुम्हाला विरोधात दिसेल. कारण की आज अशी परिस्थिती ह्या देशात महाराष्ट्रात निर्माण झाली की तरुणाच्या हाताला रोजगार नाही, नोकरी नाही आणि काहीच नाही. किती शिका, त्याला आउटसोर्सिंगमध्येच काम करावं लागेल. मग इंजिनियर असू द्या का MSc होऊ द्या का BSc होऊ द्या, किती एज्युकेशन होऊ द्या, भविष्यात ह्या देशातल्या तरुणाला नोकरी मिळणार नाही अशी स्थिती 10 वर्षानं तरुणाच्या लक्षात येईल आणि त्या दिवशी भारतीय जनता पार्टी तुम्हाला कुठं दिसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.